सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहे. सध्याच्या घडीला ट्रेंडिंगला असलेलं नाव आहे पंकज लोभी गोलंदाजी मार्कवर. तर स्ट्रायकर एंडवर आपण निलेश बाबरेला पाहतोय. एक जबरदस्त ऑलराऊंडर. पहिला चेंडू, पहिलाच बॉल पाठफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल राहिला. यष्टीरक्षण देखील तितकं चांगलं. कुणाल या खेळाडूच आपल्याला पाहायला मिळते संघामध्ये. कुणाल आहे, पंकज आहे, त्यानंतर मनोज पथार आहे. दुसऱ्या बाजूला निलेशला पाहतो आपण. त्यानंतर डॉक्टर मैदानामध्ये इन ॲक्शन मध्ये कैलास बाबरे आहेत, ओम आहे. या संघामध्ये एक जबरदस्त युनिट आहे दोन्ही संघांचं. आणि आज अनंत संघामध्ये आज कशा प्रकारे कामगिरी होती ते पाहायचं आपल्याला. जाऊया मैदानाच्या आत. इथे पहिला चेंडू आपण पाहिला, डॉट बॉल. इथे टाकलेला हा चेंडू भन्नाट वेग या गोलंदाजाकडे आणि अचूकता देखील पाहायला मिळते. सलगचा दुसरा चेंडू डॉट आला पंकज लोभीचा. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतो. युवा सितारा बिरवाडी गावचा आणि तो मैदानामध्ये आपल्या संघासाठी टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला कॅप्टनने. पहिल्या 2 चेंडूंवर सफल ठरवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय पंकज लोभी. 5 षटकांची लढत. पहिल्या फेरीतील दुसरा सामना. यानंतर लगेचच पहिल्याच सामन्यातील विजेता आणि दुसऱ्या सामन्यातील विजेता यामध्ये लढत होईल सेकंड राऊंडची. आणि तो सामना असेल 4 षटकांचा. याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची. जे भारत शिरगाव आपण कुठेही जायचं नाही, ही महत्वाची सूचना तुमच्यासाठी. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय निलेश बाबरेच्या पाठमधून. अनंता कामी संघामध्ये ते दाखवत असताना एक जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 3 धावा आपल्या संघासाठी सेव्ह केलेल्या आहेत. 1 धाव आली आणि एका धावेच्या मदतीने टीम आपण पाहतोय मैदानामध्ये मनुस्फोट बोरगाव यांचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल. तर स्ट्रायकर एंडवर डॉक्टर विवेक कराळे आपल्याला पाहायला मिळतील. यंदाच्या हंगामामध्ये चांगल्या टचमध्ये डॉक्टर. स्ट्रायकर एंडवर पंकजचा हा चेंडू वेगाने टाकला. वेगावर स्वार होतोय. चांगली गोलंदाजी राहिली पंकज लोभेची. 4 चेंडू आतापर्यंत त्यांनी टाकलेत. 4 चेंडूमध्ये धाव फक्त खर्च केले 1. आमच्या बरोबर ॲज अ स्कोरर कापडी सर जोडले, त्यांचं सहर्ष स्वागत. दुसऱ्या बाजूला 10 क्रिक लाईव्हची संपूर्ण टीम भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी घेते. त्यांचंही सहर्ष स्वागत आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. गोलंदाज तयार. पंकजचा चेंडू शपल होत खेळण्याचा प्रयत्न. टॉपेज लागला आणि इथे विकेट येताना पाहायला मिळाली. डॉक्टर विवेक कराळे 0 या धावसंख्येवर बाद. पहिला धक्का मनुस्फोट बोरगावला. बाबरे मुरबाड टेनिस क्रिकेट कधी पलटून पहा त्यामधला हा जबरदस्त ओपनर बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे. 3ऱ्या क्रमांकावर मैदानात मध्ये आलेत. एक सिंगल धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. 1 धाव आली. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 2 धावा. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये पंकज लोभी नावाला साजेश अशी गोलंदाजी आपल्याला करताना पाहायला मिळाली. तिथे कॅप्टन थोडेसे नाराज आहेत मनोज पथारे, कारण एक संधी होती रनआउट करण्याची कैलास बाबरेला आणि तो सामन्याचा टर्निंग पॉईंट देखील ठरू शकला असता. कारण कैलास बाबरे मैदानामध्ये 4 षटकं जर अजून थांबत असेल ना, धावसंख्या 50+ जाईल यात शंका नाही आहे. कारण जबरदस्त हा खेळाडू आहे. खूप मोठं पोटेन्शियल या खेळाडूमध्ये आपल्याला पाहायला मिळते. लेदरचा तितकाच मोठा अनुभव आहे. तितक्याच वर्ष या मुरबाड टेनिस क्रिकेट त्याने गाजवलंय आणि आज घरच्या संघासाठी त्याची कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचं. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. सुमित आलेत आता षटक क्रमांक 2 मध्ये. सुमित
पोस्टे गोलंदाजी ट्रॅकवर तयार होताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. षटक क्रमांक 2 मध्ये पहिलं षटक राहिलंय पूर्णपणे जय हनुमान बिरवाडी संघाच्या नावावर. तरी इथे आता कैलास बाबरेला आक्रमण करावं लागेल. पिटूचं षटक घेऊन सुमित समोर कैलास. कैलास बाबरेच्या बॅटमधून सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक अनंता वन ऑफ द ग्रेटेस्ट फिल्डर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर होतं. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या मनुस्फोट बोरगाव धापलकावर 3 धावा. 1-3 महत्वाची विकेट पहिल्याच षटकामध्ये आली डॉक्टर विवेक कराळे यांची. तर आता षटक क्रमांक 2 मध्ये कामगिरी कशी होते ते पाहायचंय आपल्याला. सुमित गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी करत असताना सुमित आपल्याला पाहायला मिळतो. एक लॉंग आपला क्षेत्ररक्षक, एक लॉंग ऑन, एक डीप मिड विकेट. ही क्षेत्ररक्षणाची सजावट 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक P2च्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दुसरा सामना गोलंदाजी अचूकता दाखवत असताना आपल्या गोलंदाजीमध्ये सुमितचा बॉल फटका चांगला आहे. निलेश बाबरेच्या पाठमधून पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिजे आपल्याला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा दर्जेदार षटकार 6 धावा. दोन बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बोरगावसाठी. जबरदस्त फटकाला निलेशच्या पाठमधून. सुमित तयार आहेत. सुमितचा बॉल आडव्या बॅटनं पुन्हा एकदा चांगला फटका. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक. ओ हो जबरदस्त एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय तो अनंत या खेळाडूकडून. तिथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा. क्षेत्ररक्षण अतिशय जबरदस्त परंतु कलेक्शन खराब राहिलं. अनंताने आपल्या संघासाठी 1 धाव इथे वाचवली. 3 धावा येतील. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवर. मनुस्फोट बोरगाव 5 षटकांची लढत आहेत. क्षेत्ररक्षण आतापर्यंत चांगलं राहिलं. अनंताने आतापर्यंत कमीत कमी 3 अटेम्प्टमध्ये धावा वाचवलेल्या आहेत. 5 ते 6 एक चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतो आणि सातत्याने विश्वास दाखवत असताना मनोज पतारे या खेळाडूवर आपल्याला पाहायला मिळतो. सुमितची गोलंदाजी. कैलास बाबरेला देखील घेर आता चेंज करावे लागतील कारण तितक्याच ताकदीची बॅटिंग लाईनअप आहे. जय हनुमान बिरवाडीकडे धावा बनवाव्या लागतील. ऑन बोर्ड 55-60 पर्यंत जावे लागेल टीम मनुस्फोट बोरगावला. दुसऱ्या बाजूला सुमितचा चेंडू फटका चांगला आहे. कैलास बाबरेच्या पाठमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चौका. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 16 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. या षटकामध्ये एक षटकार आला निलेश बाबरेच्या बॅटमधून. एक चौकार येतो आता कैलाच्या बॅटमधून. 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये. इथे टाकलेला हा चेंडू परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. पंकज क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. एक सिंगल आली. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचा खेळ समाप्त. धावफलकावर मनुस्फोट बोरगाव. धावा ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्याच्या घडीला 17 धावा. चांगली सुरुवात मैदानामध्ये पहिल्या षटकामध्ये राहिली. पहिल्या षटकामध्ये अवघ्या धावा खर्च होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या त्या 2 आणि या षटकामध्ये 15 धावा. संधी देवा डीजेला. तुषारला आमंत्रित केले गोलंदाजीसाठी. 17 धावा आहेत 2 षटकांमध्ये. पहिल्या षटकामध्ये 2 धावा. पूर्णपणे वर्चस्व होतं टीम जय हनुमान बिरवाडीचं. परंतु दुसऱ्या
ओव्हरमध्ये कमबॅक करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळाली. चांगला संघर्ष मैदानामध्ये दोन्ही बंधू आहेत आणि दोन्ही खेळाडूंच्या पाठमधून एक एक मोठाला फटका आला, त्यामुळे त्यांचाही आत्मविश्वास वाढला. शेवटची 3 षटकं, पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर कैलास बाबरेला रनआउट करण्याची संधी जी मात्र होती ती गमावली. ती किती महागात ठरणार आहे ते येणारी वेळ आपल्याला सांगेल. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला आपण पाहतोय. तुषारला षटक क्रमांक 3 घेऊन आलेत. निसर्गरम्य वातावरण, इंदेगाव आणि इंदेगावामध्ये भरलेली ही क्रीडा स्पर्धा, उजिवलेचं हे दमदार आयोजन आपण अनुभवतात. शिवछत्रपती चषक. इथे रिव्हर्स खेळले, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं राहिले. पॉईंटमध्ये, पॉईंट गलीमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहिले. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या 18. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही. कैलास यांच्या पॅटमधून एक सिंगल आले. 18 धावा. मनुस्फोट बोरगाव 18 ऑन द बोर्ड. 18 धावा आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण अनुभवत आहेत. सध्याच्या घडीला तिसरं निर्धारित 5 षटकांची लढत आहे. 5 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा या मैदानावर तुम्हाला बनवणं गरजेचं आहे. धावा बनल्या जातील का ते आपल्याला पाहायचं. त्याचं प्रत्युत्तर कसं मिळतं. इथे टाकलेला हा चेंडू पॅडवर आदळतोय. एक सिंगल तिथे पंकज येतील. एकच धाव. पंचांचा लेग बाईचा इशारा आला. लेग बाईच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 19 धावा. 19 रन ऑन द बोर्ड. 5 षटकांची लढत, 19 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या पर्वामध्ये ही क्रीडा स्पर्धा, 40 संघांचा सहभाग, 5 दिवस चालणारी ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तुषारचा हा चेंडू स्कूप खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये करत असताना कैलास पाहायला मिळाले. वेग होता गोलंदाजाचा, बीट करत यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. कुणाल पथारे उर्वरित कामकाज पूर्ण करतोय. व्हेरी वेल बोल्ड. चांगला चेंडू तुषार, ज्याच्याकडे वेग आहे आणि वेगावर स्वार होत असताना जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. इथे टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलर, फटका सुंदर सजवलाय. क्षेत्ररक्षक आलेत लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षण जबरदस्त. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा येतील. फेकी थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळाली. भरपूर मोठं ग्राउंड आहे. क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षकाला देखील ताकद इथे आता लावावी लागेल. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 21 धावा. सूरज कापडी, पहिल्या मॅचमध्ये आपण अतुलला पाहिलं, अतुल स्पष्ट पाखरूला. दुसऱ्या मॅचमध्ये स्कोरिंग करत असताना सूरजला आपण पाहत आहेत. इथे टाकलेला हा चेंडू, पंचांचा नो बॉलचा इशारा आला. फ्रंट फुट नो बॉल. मला वाटतं हात लागलेला आहे. गोलंदाजी करत असताना पंचांनी नो बॉल घोषित केला. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 22 या धावसंख्येवर. गोलंदाजी करत असताना ज्यावेळेस बॉल डिलिव्हर करण्याच्या वेळेस हात बरोबर लागला एस्ट्यानला, एसटी तिथे डिस्ट्रॉय झाले आणि पंचांनी नो बॉल घोषित केला. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. कैलासला संधी आहे, त्या संधीचं सोनं होतंय का ते पाहायचंय आपल्याला. काहीसा कानमंत्र कॅप्टन देत असताना मनोज पथारे. स्ट्रायकर एंडवर कैलास बाबरेला पाहतोय आपण. धावा बनवाव्या लागतील. मैदानामध्ये थोडंसं संघर्ष याही षटकामध्ये चालू आहे मनुस्फोट बोरगावचा. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन होत नाहीये बॅट आणि बॉलचं. एक सिंगल आली. पंचांचा पुन्हा एकदा लेग बायचा इशारा. फ्री हिट होता आणि त्याचा जास्त फायदा कैलास बाबरे उचलू शकत नाहीये. एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 23 धावा. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2, दुसऱ्या षटकामध्ये धावा जरूर येताना पाहायला मिळाल्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा तुषारचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं. अजून एक षटक पंकज लोबीचं आहे ना बाकी आहे, त्यामध्ये त्याची कामगिरी कशी होते ते पाहायचंय आपल्याला. तुषार इथे टाकलेला हा चेंडू निलेश बाबरेच्या बॅटमधून फटका फसलाय. डाऊन दी बॉल. कॅप्टन मनोज पथारे टेकन अ व्हेरी गुड कॅच. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का.
बॅक टू द पेव्हिलियन, विकेट आली. हरी बाबरे दाखल होताना पाहायला मिळेल. हरी आलेत न्यू बॅटर मैदानामध्ये. 11 चेंडू शिल्लक आहेत. धावफलकाचा विचार केला 23 धाबा. ते 11 बॉलमध्ये किती बनल्या जातील? पहिलाच सामना आपण पाहिला जिथे 48 धाबा बनल्या. एकतर्फी विजय मिळवताना जे भारत शिरगाव हा संघ पाहायला मिळाला आणि खेळले तळवली. या संघाला ही स्पर्धा सोडावी लागली पहिल्याच मॅचमध्ये, कारण प्रत्येक सामना डुवर डाईया इथे जिंकायचंच आहे तुम्हाला. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल पंकज लोभीचा. एक सिंगल या बॉलवर येताना पाहायला मिळते. बॅटच्या सहाय्यानं एक सिंगल आली. हरीचं अकाउंट ओपन होताना आपल्याला पाहायला मिळतं. डबल कव्हर 24 धावा आहेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पंकजची गोलंदाजी आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये एक विकेट त्यांनी मिळवली. डॉक्टर विवेक कराळे यांना बाद केलं. या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर कैलास बाबरेला बाद केला आणि आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केल्यात. 8 चेंडू टाकलेत, 2 विकेट मिळवल्यात त्या पंकज लोभीने. अचूकता दाखवत असताना आपल्या गोलंदाजीमध्ये स्ट्रायकर एंडवर कॅप्टन आहे मोहन. जिम्मेदारी आता मोहनच्या खांद्यावर देखील. इथे टाकलेला हा चेंडू हलक्या हाताने खेळलाय. तिथे मनोज पथारे येतील. एक सिंगल आली. सन्मान दिला या बॉलला. एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. सध्याच्या घडीला जाऊन पोहोचेल ती आता 25 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे सध्याच्या घडीला. चौथं पंकज लोभीची चांगली गोलंदाजी. यानंतर जय भारत शिरगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये विजयी संघ सेकंड राऊंडची मॅच खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे टाकलेला हा चेंडू बेस्ट फिनिशर ऑफ बोरगाव हरी बाबरेने ठोकलाय. हा उत्तुंग षटकार. 6 धावा. धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. हरीच्या पाठमधून थोडेसे शफल झाले होते. जागा बनवली. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू फेकून दिला सीमापार. इथे देखील बिग हिट. 1 मोर बिग हिट. बॅक टू बॅक. दुसरा षटकार. बेस्ट फिनिशर ऑफ बोरगाव हरी बाबरे ऑन फायर. 6. वर 37 धावा. 2 षटकार बॅक टू बॅक आलेत आणि तिसऱ्या षटकारात या स्पर्धेतली पहिली षटकार हॅट्रिक होती का ती पाहायचे आपल्याला. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका. क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हरी ऑन फायर. 4 रन. चौकार. थँक्यू डीजे. थँक्यू.
शेवटच्या अंतिम षटकामध्ये कुणालला आपण पाहतायत गोलंदाजी करत असताना. कुणाल पथार आहे, गोलंदाजी ट्रॅकवर, स्ट्रायकर इनवर मोहन आहे. इथे बिग हिट केलाय मोहनने, चेंडू हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते, जाऊन पोहोचेल ती 39 या धावसंख्येवर. 43 या धावसंख्येवर धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. 43 धावा. चांगली बॅटिंग मैदानामध्ये मोहन करतोय. 2 धावा त्याच्या पॅटमधून येत आहेत. जास्तीत जास्त चेंडू हरीला देणं गरजेचं. दुसऱ्या बाजूला कुणालचं अंतिम षटक. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल, तिथे चूक घडली आहे मोहन कडून आणि आता हरीला परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बाद. काय सर, सावंत सर, आउटच आहे, हरीच आउट आहे. आपण ऑन स्क्रीन देखील पाहिलं. ही सर्वात मोठी विकेट होती, तिथे मोहनने केलेली सर्वात मोठी चुकी आहे आणि त्याचा किती तोटा होतोय ते पाहायचं आपल्याला. आता इथे मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील निराशेत बोरगावचे समर्थक, कारण त्यांना माहिती ही विकेट किती महत्वाची होती. कारण शेवटच्या 3 चेंडूंचा जर आपण विचार केला ना, तर 3 बॉलमध्ये 16 धावा बनवल्या होत्या त्या हरीने. तो रनआउट झाला. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. सध्याच्या घडीला आपण कुणालला पाहतो, हितेश आलेत मैदानाच्या आतमध्ये. 43 धावा आहेत धावफलकावर. 50 प्लस जाईल का टीम ते पाहायचंय आपल्याला. चांगली बॅटिंग राहिली हरीची, परंतु इथे फिनिश करावी लागेल मॅच. 50 प्लस जाण्यासाठी 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. कुणाल तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. कुणालचा हा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. व्हेरी वेल बोल्ड. चांगली गोलंदाजी, अचूकता, सातत्य दाखवत असताना. त्रेचाळीस धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. इथे टाकलेला अजून एक चांगला चेंडू आणि इथे 1 मोर विकेट डाऊन. रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक धक्का बसतोय टीम अनुस्पोर्ट बोरगावला. चुकता पाहायला मिळाली या षटकामध्ये. कुणालचा चेंडू बॅटची एज, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं राहिले. गलेमध्ये एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का ते पाहायचंय आपल्याला. आणि मला वाटतं इथे आता रनआउटच्या स्वरूपामध्ये आतापर्यंत 2 रनआउट करणारा खेळाडू स्वतः रनआउट होतोय. मोहन बॅक टू द पॅव्हिलियन. गोलंदाज तयार आहेत गोलंदाजी मार्कवर. रमेश आलेत आता न्यू बॅटर मैदानामध्ये.
इथे टाकलेला हा चेंडू रवी अप्पासाठी सुंदररित्या राहिला. षटक क्रमांक मैदानामध्ये 5व कंप्लीट आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 44-45 धावांचं लक्ष आणि त्या धावसंख्येचा पाठलाग मैदानामध्ये सेकंड राऊंड कोण खेळणार ते आपल्याला पाहायचं आणि त्या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ऐकण्यासाठी जाऊयात पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये थोडंसं फेरबदल करू. आपण पाहत राहा या उजिवले गावचा सन्मान वाढवणारी क्रीडा स्पर्धा शुभछत्रपती चषक आणि ऐकत राहा आमचे परममित्र प्रथमेश ठाकूर व्हाईस ऑफ कल्याण यांचा आवाज. धन्यवाद. अखंड हिंदुस्थानाचा राजदैवत श्रीमंत योगी राजे छत्रपतींच्या नक्कीच मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. तसं आपण लगेचच मॅचच्या दिशेने वळतोय. मॅच आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला बिरवाडी आणि त्यांचा अगेन्स्ट बोरगाव. दोन धनाढ्य संघांना एकमेकांच्या समोर आपण पाहतोय. एका कालेबरचे तुल्यबळ संघ आपण पाहतो एकमेकांच्या समोर आता मैदानामध्ये संघर्ष करण्यासाठी तयार. मॅच इज ऑन. सामन्याला ते सुरुवात केल्याचा दुसरा डाव आपण आता अनुभवणार आहोत. खरं तर पहिल्या डावात एकंदरीत टीमची टोटल आपण पाहिली येऊन पोहोचली पहिल्या 5 षटकांच्या अखेरीस 44 आणि टार्गेट इथनं 45 धावांचा 45 पाठलागायला सुरुवात झाली. क्या बात है. पॉपिंग क्वीज मध्ये डीपली आत गेला आणि मैदानाचा बाहेर पाठवला चेंडूला सुरुवात केली आहे. या डावाची षटकार स्वॅग से करेंगे सबका स्वागत नाही भाई सिक्सर से करेंगे स्वागत. षटकार
वेलकम टू द ग्राउंड. लेग बिफोर दी विकेट नाही आहे, या स्पर्धेचा हा नियम आहे. LBW फलंदाज बाद नसेल त्यामुळे अपील करून मात्र कोणत्याही प्रकारे अंपायर्सवरती इम्पॅक्ट काही पडणार नाही. कारण खरं तर तुम्ही पाहिलं तर पंचांच्या भूमिकेमध्ये निरंजन सामंत सर आणि दुसऱ्या बाजूला धर्मेंद्रजी वर्मा सरांना आपण पाहतोय. आणि नक्कीच हा पंचांचं देखील कौतुक आहे, कारण एका क्रिकेटच्या या विश्वामध्ये गाजवला. कारण त्रिशूल 11 संघ म्हटले की कल्याणमधील वन ऑफ द ग्रेटेस्ट टीम आणि अगदी बलाढ्य संघ म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं. आणि त्या संघामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांचा खेळ आपण सातत्यपूर्वक पाहिला तर अर्थातच निरंजनजी सावंत सरांना आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि दुसऱ्या बाजूला क्रिकेटचा दांडगा अनुभव, ज्यांचा नक्कीच अनुभवाची शिदोरी नेहमी पाठीशी राहिली असे आमचे अनुभवी पंच अर्थातच धर्मेंद्रजी वर्मा सरांना आपण पाहतोय. वाईट बॉलचा इशारा पंच करतात. आवांतर धाव, अतिरिक्त धावाने धावफलक पुढे. आता टीमची टोटल 7 वर आलेली आपल्याला पाहायला मिळेल. 7 रन्स ऑफ बोर्ड विदाउट लॉस. सुरुवात भरपूर चांगली झाली, यावेळेस देखील हुक केलाय आणि बॉलला पाठवलंय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू हवाई यात्रेकरिता आणखीन एक सिक्सर. नक्कीच अमुदादा कथोरेकर तर छत्रपती संभाजीनगर टीमचे कॅप्टन देखील आहेत. आणि मुरबाड तालुक्यामध्ये आपण पाहिलं तर सर्वाधिक स्पर्धा कोणाच्या नावावर असेल ते मात्र ते नक्कीच भरवत असतात. त्यांच्या माध्यमातून आमच्या दोन्ही ऑफिशियल अंपायर्सला, त्यासोबत आम्ही दोन्ही समालोचकांना, संपूर्ण लाईव्ह टीमला आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा देतात. वेलकम अमोल दादा, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. येस इज गॉन. LB नाही आहे, आय थिंक यस्टांवरती चेंडू लागला की का? येस. फलंदाज बाद होतोय, क्लीन बोल्ड. खर तर अमोल दादांच्या शुभेच्छा आल्या आणि त्या शुभेच्छा आम्ही पाहत होतो आमच्या व्हॉट्सअपवर. पण तितक्यात मैदानामध्ये काय घडलं तर फलंदाज मात्र बाद झाला. आणि अगदी पाहिलं तर जलद गतीने या सगळ्या प्रक्रिया घडल्या. त्यामुळे क्रिकेटच्या विश्वामध्ये म्हटलं जातं की थाउजंड्स ऑफ ॲक्शन इन फ्रॅक्शन्स ऑफ सेकंड. बाबू अगदी काही क्षण आणि बऱ्याचशा घडामोडी क्रिकेटच्या मैदानावरती घडत असतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आल्या सुरुवात झाली. प्रत्येक फलंदाज मला तर वाटते डगआउट मधून सेट होऊनच आलाय की काय. सामना संपवण्याची बरीच घाई झाली आता या दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करताना बीरवाडी संघाला. आणि मैदानात आल्या मात्र फलंदाज अनंतचा बॅटमधनं षटकार. क्रमांक पहिल्या पूर्ण झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 धावफलकावरती. पहिल्या 6 मध्ये 20 झाल्यात आणि पुढच्या 24 मध्ये आता उघ्या 25 धावांची गरज आहे. 25 रन स्टिल रिक्वायर्ड फ्रॉम 24 डिलिव्हरी. 24 चेंडू आणि 25 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र फारांवरून गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नितेशचा वापर केला जाईल. षटक क्रमांक पहिले रवी भरपूर महाग ठरला. अवघ्या 45चा पाठलाग करताना तब्बल 20 खर्च केला आणि आता हितेश गोलंदाजी मार्कवर आला. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. मॅच फिनिश करण्याची जणू काही भरपूर घाई झाले प्रत्येक फलंदाजाला आणि अगदी षटकारच ठोकण्याचा प्रयत्न सुरू आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 20 आला होता, त्यामुळे आत्मविश्वास देखील दुणावला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फटका आता हवेत खेळलाय. फिल्डर तिथे उपस्थित आहेत पण फक्त पाहत राहतील. बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा अधिकृत इशारा येतोय. हा देखील दमदार चौकार.
अप्रतिम फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते यावेळेस लॉंग दी कापेट मागे ट्रॅव्हल होता क्षेत्ररक्षक किती वेगाने आल्यात सेकंडचा कॉल दुसऱ्यासाठी पलटल्यात आणि बघता बघता 2 धावा पूर्ण होतील सहज सुपर रनिंग बिटवीन द विकेट धावसंख्या 2 ने पुढे आता टोटल बाबू सांगतात 26 वर आल्या धावफलक आणि आता इथे काय घडलं इट्स अ व्हाईट बॉल अतिरिक्त धाव आपण पाहतो 1 फॉर द ओव्हर सावंत सर येस फर्स्ट बाउन्स देखील कॉल केलाय पंचांनी आणि 1 फॉर द ओव्हरचा इशारा मात्र गोलंदाजाला इथून दिला गेलाय ताकीद दिलं आता गोलंदाजाला मात्र बाउन्सर चेंडू हाताळण्यापूर्वी तुम्हाला विचार करावा लागेल टप्पा पुढे ठेवलाय स्लॉट मध्ये आलाय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट प्रॉपर एलिव्हेशन आणि बॉलला पाठवलाय मिड विकेट हवाई दौऱ्यावरती हा देखील येतो आणखी एक A1 क्वालिटीचा लांब पल्ल्याचा भव्य षटकार जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आउटस्टँडिंग सुपर बॅटिंग अँड इट्स अ नो बॉल विकेटच्या बाहेर पंच टप्पा पडलाय का हो येस विकेटच्या बाहेर टप्पा पडला आणि त्या अनुषंगाने मात्र पंचांनी नो बॉल घोषित केला म्हणजे पुढचा चेंडू फ्रीट असेल सध्याच्या घडीला सगळी सूत्र आपण पाहिलं बिरवाडीच्या बाजूने झुकलेली पाहायला मिळतील जे काही घडतंय मैदानामध्ये ते पूर्णतः बिरवाडीच्या बाजूनच फ्रीट बॉल आहे अपील कडून मात्र कोणत्याही प्रकारे बेनिफिट तुम्हाला मिळणार नाही आवाज आठ पंचांना विचारला आउट आहे का पण पंचाने सांगितलं नाही फ्री हिट बॉल आहे त्यामुळे मात्र फलंदाज बाद नसेल 34 धावा झाल्यात आता येणाऱ्या 19 चेंडूमध्ये आता 11 धावांची गरज आहे पाठची पॉइंट ऍक्शन मध्ये आलाय बॅकवर्ड पॉइंटला बॉल ट्रॅव्हल झाला डॉट बॉलनं षटकाची समाप्ती झाली 2 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये विजयासाठी फक्त आणि फक्त 11 धावांची गरज आहे येणारे 3 षटक आणि 3 षटकांमध्ये विजयासाठी फक्त 11 धावांची गरज कैलास नामक गोलंदाजाला आपण पाहणार आहोत वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं प्रत्येकाने कारण 7 मॅचेस तब्बल आपल्याला आज कव्हर करायचा यावेळेस पुन्हा एकदा हवेतून वार्तालाप करत असताना या बॉलला देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय क्या बात है लाजवाब जबरदस्त मॅग्निफिसंट बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानामध्ये आपण पाहतोय पॉवर पॅक हिटिंग सुरू आहे धावांचा पाऊस आणि अक्षरशः पाऊस पडलाय षटकार संपर्क अतिशय चांगला आपल्याला पाहायला मिळाला यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मागे पुन्हा मिसफील्ड झाले नाही दैव बलवंत असेल तेव्हा बाबू काही घडू शकतं जेव्हा तुम्हाला नशिबाची साथ मिळते जेव्हा 99% तुमची मेहनत असेल त्यासोबत 1% नशीब जेव्हा तुमच्या सोबत येतं ना तेव्हा मात्र कोणताही सामना असो तो क्रिकेटचा किंवा जीवनातला सहजरित्या तुम्ही जिंकू शकता आता फक्त आणि फक्त विजयासाठी करायचा 5 धावा आणि चेंडू तब्बल 16 शिल्लक आहेत बॅटची आणि विकेट मिळेल देखील सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल कॅरी करत असताना विकेटचं पतन आणि आणखीन एक धक्का लागतोय खेळाचा दुसऱ्या डावात बॅटिंग करताना बिरवाडी टीमला
मग प्रतिम संगीत आपल्याला पाहायला मिळतं. डीजे ऑपरेटर भरपूर चांगलं मनोरंजन आपलं करतात. डीजे ऑपरेटरचं देखील आपण स्वागत करूया स्पर्धेच्या वतीनं. आणि घर बसले ऑनलाईन दर्शक जे आमच्यासोबत टेनक्रिक लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलात तर तमाम ऑनलाईन व्ह्यूअर्सचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय. आणि एक दमदार स्पर्धा आपण अनुभवतो मंडळी. शिवछत्रपती चषक 2024 हे भव्य दिव्य पर्व दिवस क्रमांक पहिला. आज तर या स्पर्धेचा बिगुल वाजलाय आणि आता 25 डिसेंबरला स्पर्धेचा सांगता सोहळा आपण अनुभवणार आहोत. प्रतिम खेळपट्टी आपण पाहतो. इतकं सुंदर मैदान आहे, निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसलेलं हे क्रीडांगण आणि त्यामध्ये सुरू असलेला हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. सो आपल्याला डिफेन्स केलाय. पहिला खेळाडू असा ज्याने डिफेन्स केलाय, कारण यापूर्वी जितके फलंदाज आले त्या सगळ्यांनी मात्र मोठे हिट लगावले गेले. डॉट बॉल आला म्हणजे आता समीकरण आपल्याला पाहायला मिळणार. 14 बॉलमध्ये अवघ्या 5 ची गरज आहे. 14 चेंडू 5 धावांचं समीकरण मैदानामध्ये रंगत आहे. सर वेळ जास्त घेऊ नका, रिक्वेस्ट आहे. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. सिलिमिड ऑफ मधून मागे चेंडू आपण पाहतोय. थोडा डायव्हर्ट झाला बॉल खरं तर कव्हरला आणि त्यानंतर सिंगल मिळाली. आता येणारे चेंडू शिल्लक त्या मॅच मध्ये 13 आणि 13 बॉलमध्ये विजयासाठी करायच्या 4. 13 चेंडू आणि आता अवघ्या 4 धावांची गरज आहे. थोडा संयमी खेळ आपल्याला गेला काही चेंडूमध्ये पाहायला मिळाला. विकेट गमावल्याच्या नंतर थोडा संयम दाखवला फलंदाजाने देखील. स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न आहे. नाही रिव्हर्स म्हणजे करतर लगा तो आबाद वरना बर्बाद, लगा तो ताली वरना गाली असा फटका आणि दुधारी तलवार याला म्हटलं जातं. करते डॉट बॉल संपन्न झाला आणि पाहता पाहता षटक क्रमांक 30 देखील पूर्ण. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 41 आणि आता येणारे 12 बॉल आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये विजयासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची गरज आहे. पहिल्या 18 बॉलमध्ये 41 बनलात आणि पुढच्या 12 मध्ये फक्त 4 करायच्यात. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज रवी अप्पा यांना आपण पाहतोय. खरं तर पहिल्या षटकामध्ये जेव्हा रवी अप्पा गोलंदाजीसाठी आलो होते तब्बल 20 धावा खर्च केल्या होत्या आणि आता ते सेकंड स्पेलमध्ये येतात गोलंदाजी मार्कवरती. आता विजयासाठी अवघ्या 2 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची गरज. एका धाव कंप्लीट केलं म्हणजे 3 धावांची गरज असेल. चला बाबू काय करतात. ऑनलाईन स्कोरर आहेत आमच्या सोबत. ओ दांडी गोल. वेस्टर्न वरती चेंडू जोरदार आदळला गेला. विकेटचा पता फर्निचर डिस्ट्रॉयड. फलंदाज बाद. बेचाळीस धावा झालेल्या धावफलकावर. पण 45 धावांचं टार्गेट करत तर धावफलकावर आपण पहिल्या धावचीची संधी. हो पंचांनी मात्र बोट आकाशाच्या दिशेने उंच केलंय. आणखीन एक विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. कहाणी में ट्विस्ट हो सकता है क्या. काय इथे मात्र मॅच मध्ये बदल होईल. 4था विकेटचं पतन. बिरवाडी संघाला धक्का 4था. अगदीच विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतं. बॅक टू बॅक इथे विकेट गमावले जात आहेत. अडचण येऊ शकते याने. सॉफ्टने खेळून काढलाय. एका धावेचा प्रयत्न. पहिली कॉल झाला त्यानंतर नाही सांगितलं गेलं. कॉलिंग महत्वाचं आहे. कॉलिंग इम्पॉर्टंट आहे.
तुमच्या पार्टनर सोबत जेव्हा तुम्ही खेळपट्टीवरती धावा बनवण्यासाठी संघर्ष करताना तेव्हा कॉलिंग चांगलं होणं भरपूर महत्वाचं आहे. आणि सध्याच्या घडीला ते कॉलिंग चुकलं, धावतेची विकेट आणि पुन्हा मिळाली असती, पण नाही सांगितलं वेळेवर, अगदी योग्य वरती ही धाव पूर्ण करू शकत नाही असं सांगितलं गेलं. पण इथे धाव मिळेल. फिल्डिंग चांगली झाली तरी देखील इथे एक धाव आपल्याला पाहायला मिळते, ती देखील लेग बायच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या आता येऊन पोहोचले 43 वरती 43. आता अवघ्या 2 धावांची गरज आहे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक, 7 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये उलटफेर होऊ शकतो जर या बॉलवरती देखील विकेट आली तर 6 बॉल 2 ची मॅच रंगेल, त्यामध्ये ती मात्र शंका नाहीये. फटका मिस टायमिंग बॉल हवेमध्ये, विकेटची गरज होती, विकेट मिळाली देखील. क्या बात आहे, जबरदस्त आउटस्टँडिंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मात्र कदाचित या सामन्यामध्ये मोठा फेरबदल होऊ शकेल, कारण निम संघकारात आता 5वा धक्का लागलाय. तो बॅटिंग करताना बिरवाडीला आता येणारे शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी अवघ्या 1 धावेची गरज, 2 धावांची गरज आहे, माफ करा 2, म्हणजे समीकरण बदलले. 6 चेंडू 2 धावांची गरज आहे. म्हणजे यापूर्वीच्या षटकामध्ये जर कॅल्क्युलेशन केलं तर अतिशय जबरदस्त गोलंदाजी झाली आणि विकेट आपण पाहिल्या तर तब्बल 3 गमावल्या गेल्या, ज्यामध्ये धावचीच्या स्वरूपात 1 विकेट आपण पाहिली आणि त्यासोबत फक्त 2 धावा खर्च गेल्या. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्याच्या नंतर मात्र सेकंड स्पेलमध्ये जेव्हा आले तेव्हा अवघ्या 2 धावांचं षटक आपण रवी अप्पा यांचं पाहिलं. म्हणजे कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. 6 चेंडूमध्ये 1 धाव देखील झाली नव्हती स्वर्गीय जगन्नाथ स्मृती क्रीडा संकुल बदलापूर येथे. त्यामुळे मात्र पण बाबू स्पर्धा वेगळी होती, क्रीडांगण वेगळे होतं, समोर संघ वेगळा होता, खेळाडू वेगळे होते. पण आज खरं पुन्हा एकदा इतिहास बनवण्याची संधी आहे. जर या 6 चेंडूमध्ये 2 धावा रोखल्या तर पुढील 2 वर्ष माता वाटा सामना विसरणार नाहीये बोरगाव टीम, कारण इथून मात्र इतिहास जर बनवायचा असेल तर मात्र मैदानाचा आतमध्ये संघर्ष देखील तितका मोठा करावा लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आणि पाहूया प्रयत्न कोणाचे खरे ठरतात. ज्याचे प्रयत्न करे असतील तो विजय इथनं नक्कीच मिळवेल. पण सध्याच्या घडीला मैदानाचा आतमध्ये इक्वेशन येणाऱ्या 6 बॉलमध्ये विजयासाठी 2 करायचा आहेत. 6 चेंडू 2 धावा, नशिबाचं साथ भरपूर गरजेचं आहे. यावेळेस गॅप मध्ये एक्झिक्यूट केला, फटका चांगला, फटका विजयाचा देखील आहे. गॅप शोधून काढला आणि गॅप मध्ये पाठवलं चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या चौकाराने सामना संपला, मॅच फिनिश. आणि सामना इथे जिंकलाय तो अर्थातच 45चा पाठलाग करताना टीम बिरवाडीनं. व्हेरी वेल प्लेड बॉयज, अभिनंदन. चला बॉल कलेक्ट करा. ज्या प्रेक्षकांनी बॉल घेतला त्यांना विनंती आपण तो लगेच मैदानामध्ये सुपूर्द करायचा आहे. येस, विनिंग मध्ये नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही विजेते संघ आपण